आणि आता वळतो एका राजकीय बातमीकडे। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं। शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री धनंजय मुंडे यांनी केला। राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मुंडे बोलत होते तर पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका म्हणून अजित पवारांच्या पायाही पडलो। ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंतही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली आहे। दादांना सांगितलं पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका। धनंजय मुंडे यांनी काय गौप्यस्फोट केला आपण पाहतोय। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र आहे, जाऊ नका असं मी त्यांना सांगितलं। अजित पवारांनी जाऊ नये म्हणून त्यांच्या पायाही पडलो। तर अशा पद्धतीने धनंजय मुंडे यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। तर भाषणात बोललो ते सत्य आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। तर आपण पाहिलं राष्ट्रवादीचं अधिवेशन शिर्डीमध्ये सुरू आहे आणि त्या अधिवेशनाचा शेवटचा आणि दुसरा दिवस आज होता। या वेळेला धनंजय मुंडे यांनी त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे आणि या भाषणात जो गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केलाय तो खरा होता। तो मी जे काही बोललो ते सत्य आहे अशी प्रतिक्रिया देखील धनंजय मुंडे यांनी दिली आहे। तर यावेळी महत्त्वाची बातमी समोर येते। धनंजय मुंडे यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। अजित पवार यांनी सकाळी 5 वाजेच्या शपथविधीला जाऊ नये म्हणून मी त्यांना विनंती केल्याचं धनंजय मुंडे म्हणाले।